असा मेसेज महावितरणकडून तुम्हालाही आला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर महावितरणकडून 48 तासांचा पाठवण्यात आलेला हा मेसेज फक्त तुम्हाला पूर्वसूचना देण्यासाठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये कोणताही कायदेशीर आदेश किंवा अल्टिमेटम देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला हा मेसेज बघून घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे. राज्यभरात सध्या महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्याची गती वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वसूचना देण्यासाठी हा संदेश पाठवण्यात आला आहे. आणि जर तुम्हाला हे स्मार्ट मीटर बसवायचे नसेल तर जेव्हा 48 तासानंतर महावितरणचे तंत्रज्ञ किंवा ठेकेदार तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना स्पष्टपणे नकार सुद्धा देऊ शकतात. कारण आपलं मीटर कोणतं असावं हे चूज करण्यासाठी कायद्याने आपल्याला अधिकार दिला आहे. दुसरं ऑप्शन म्हणजे जेव्हा हे महावितरणचे अधिकारी तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही त्यांना लेखी पत्र सुद्धा देऊ शकणार आहे. या पत्रामध्ये तुम्ही लिहू शकतात की माझे सध्याचे मीटर व्यवस्थित चालू आहे. ऊर्जा मंत्र्याच्या आश्वासनानुसार सामान्य ग्राहकावर स्मार्ट मीटरची कोणतीही सक्ती नाही. त्यामुळे माझ्या संमतीशिवाय माझे मीटर बदलू नये एवढं लिहून तुम्ही त्यांना लेखी पत्र सुद्धा देऊ शकणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टपणे आश्वासन दिले आहे की सामान्य ग्राहकावर प्रीपेड किंवा स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही आणि तुम्ही स्मार्ट मीटरला नकार दिला म्हणून कोणीही तुमची वीज सुद्धा कापू शकणार नाही. त्यामुळे या मेसेजला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हा मेसेज आला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला हा मेसेज आला असेल त्याच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.